मौजे बोडरे व मौजे शिवापूर येथील अविभाज्य व नवीन शर्तीच्या जमिनीच्या खरेदी तसेच वन खात्याच्या विशेष प्रबंधित क्षेत्राच्या जमिनी अतिक्रमण वापर करण्यास अधिकाऱ्यांनी मनाई केली असता रिन्युएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली यांनी पूर्व परवानगी न घेता जमिनी खरेदी करून कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची चोरी केली आहे। मौजे बोडरे व मौजे शिवापूर तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील अविभाज्य व नवीन शर्तीच्या जमिनीसाठी खरेदीबाबत तसेच वन खात्याच्या विशेष प्रतिबंधक क्षेत्राच्या जमिनी अतिक्रमण वापर करून करण्यास अधिकाऱ्यांनी मनाई केली असताना आदेश दुडकावून फर्नी सोलर फार्म प्रायव्हेट लिमिटेड, JBM सोलर पॉवर महाराष्ट्र प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी रिन्युएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली यांनी वरील शिवारात कोणतीही पूर्व परवानगी न घेता नव्या शर्तीच्या जमिनी खरेदी करून कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची चोरी केली आहे। तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी गुंडाकडून बळकावून जबरदस्तीने बेकायदेशीररित्या कब्जा करून शेतकऱ्यांना पोलिसांकडून मारहाण करण्याच्या व खोट्या बोगस केसेस दाखल करण्याच्या संपूर्ण प्रकरणाची विशेष चौकशी करून पथकाने SIT मार्फत आदेश दिले आहेत। संबंधित कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या बदली दुसरे नकली शेतकरी उभे करून खोट्या साक्षीदार करून 12 गट खरेदी केले आहेत। याबद्दल चाळीसगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। याच्यामध्ये रेव्हेन्यू, फौजदारी कायदा आणि फॉरेस्ट ॲक्ट अशा 3 कायद्याचा संबंध आहे। म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की SIT स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजे विशेष चौकशी पथक स्थापन करून या सगळ्यामधलं जे बेकायदेशीर घडलं असेल आणि याच्यामागे कोणी मागे असेल घडवणारा त्या सगळ्यांवर कारवाई करायचे त्यांनी कबूल केले आणि त्याप्रमाणे त्यांनी आदेश केलेले आहेत। भाजप सरकारने आणि त्याच भाजप सरकारच्या काळात चाळीसगाव तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर भूखंड घोटाळा होतो आणि यावर अवाक्षरी काढलं जात नाही। त्याच प्रकारचा हा घोटाळा आहे। प्राधिकृत अधिकाऱ्याच्या कुठलीही परवानगी याच्यासाठी घेण्यात आलेली नाही आहे आणि खरेदी विक्रीचे व्यवहार दुय्यम निबंधकांनी नोंदवून घेतलेले आहेत। या सर्वस्वी जबाबदार दुय्यम निबंधक देखील आहे। यावर तुम्हाला काय म्हणायचं? नाही, मी आज थोडं पुढे जाऊन म्हणेल, हे तर अधिकारी आहेत हो। मालक बदलला की अधिकारीचं वागणं बदलतं। तुमचे जे पालकमंत्री आहेत हे काय करत होते? त्यांची जबाबदारी नव्हती का? 3 वेळा तिथल्या शेतकऱ्यांना त्यांनी फसवलं बोलवून, 3 वेळा खासदारांनी फसवलं। MDTV साठी वैभव पवार, चाळीसगाव।